Today we are going to study third lecture about distillation method. The distillation method is very important and it is used to separate volatile liquid from non-volatile impurities. म्हणजे volatile liquids जे आहेत यामधून जेव्हा non-volatile impurities आपल्याला मधून जेव्हा volatile liquid सेपरेट करायचे असतात त्यावेळेस ही डिस्टिलेशन मेथड यूज करतात. And second, the liquid having sufficient difference in their boiling point. म्हणजे दोन लिक्विड्स मधला जो डिफरन्स आहे तो फार कमी असतो त्यावेळेस डिस्टिलेशन मेथड ही आपल्याला उपयोगी पडते पहा. त्यामध्ये फर्स्ट डिस्टिलेशन आहे, फर्स्ट टाइपचं डिस्टिलेशन आर कॉल्ड ॲज सिंपल डिस्टिलेशन. When liquid which boils without decomposition at atmospheric pressure are purified by process are called simple distillation method. Means the liquid which boil without decomposition म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन जे कंटेंट आहेत यामध्ये डिस्टर्ब न होता ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जे लिक्विड बॉइल्स होतात ते आपल्याला प्युरिफाय करता येतात. दिस मेथड इज कॉल्ड ॲज ए सिंपल डिस्टिलेशन मेथड. In this process, liquid is first converted into vapor by boiling. लिक्विडचं कन्वर्जन सुरुवातीला कशामध्ये करायचं आहे? वेपर स्टेटला. त्या लिक्विडला बॉईल करायचं आहे. देन दिस वेपर आर अगेन कंडेन्स बॅक इनटू लिक्विड. आणि वेपर आर कंडेन्स बॅक इनटू लिक्विड म्हणजे वेपरला पुन्हा काय करायचं आहे? कंडेन्सेशन द्यायचं आहे. त्यावेळेस पुन्हा त्याचं काय होईल? कूलिंग होईल, थंड होईल, ती वाफ थंड होईल आणि त्याचं कन्वर्जन पुन्हा या लिक्विड स्टेटमध्ये होईल. अँड प्युअर लिक्विड इज कलेक्टेड इन रिसिव्हर. त्यावेळेस आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये लिक्विड रिसिव्हरमध्ये काय करता येईल? कलेक्ट करता येईल. त्यासाठी तुम्हाला एक ॲपरेटस दिलेलं आहे डिस्टिलेशन मेथडसाठी. दिस ॲपरेटस आर यूज फॉर सिंपल डिस्टिलेशन. दिस ॲपरेटस आर कन्सिस्ट ऑफ हिअर round bottom flask. This is a round bottom flask fitted with a cork. याला एक काय फिट केलेलं आहे पहा? कॉर्क आहे. and having a thermometer. Means this distillation flask or round bottom flask are fitted with cork and having thermometer for measuring of temperature. Then this flask has a arm. म्हणजे ह्या फ्लास्कला काय ही एक अर्म आहे. दिस आर थ्रू कंडेन्सर और थ्रू दिस अर्म आर कनेक्टेड टू अ कंडेन्सर. हा एक काय पा कंडेन्सर आहे. या कंडेन्सरमधून ही वेपर्स कंडेन्स होते विच आर कलेक्टेड इन अ रिसिव्हर. मग हा कंडेन्सर पुन्हा पुढं कशाला कनेक्ट केलेला आहे? रिसिव्हर आहे. ही वाफ जर थंड झाली तर ती कलेक्ट होऊन या रिसिव्हरमध्ये लिक्विड स्टेटमध्ये मिळते. आणि हा जो कंडेन्सर आहे दिस कंडेन्सर हॅज जॅकेट विथ 2 आउटलेट्स. म्हणजे याला 2 आउटलेट आहेत पहा. एक आहे वॉटर आउटलेट आणि दुसरं आहे वॉटर इनलेट. दिस कंडेन्सर हॅज दिस जॅकेट विथ 2 आउटलेट थ्रू वॉटर इज सर्क्युलेटेड. म्हणजे यामध्ये जे वॉटर सर्क्युलेट होतं जे वॉटर सर्क्युलेट होत असतं दिस वॉटर इज सर्क्युलेटेड थ्रू दिस वॉटर आउटलेट अँड वॉटर इनलेट अँड दिस लिक्विड इज डिस्टिल्ड टू टेकन अ राऊंड बॉटम फ्लास्क. म्हणजेच आपल्याला ह्या प्रेसर जेव्हा आपण जोडणी करू त्यावेळेस सुरुवातीला या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये आपण लिक्विड घेणार आहोत. वेन दिस लिक्विड आर टेकन इन दिस राऊंड बॉटम फ्लास्क अँड फिटेड विथ ए कॉर्क अँड ऑल्सो दिस आर फिटेड इन दिस स्टँड विथ द हेल्प ऑफ क्लॅम्प. हे क्लॅम्पच्या सहाय्यानं काय करायचं इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. देन दी फ्लास्क आर प्लेस इन वॉटर. हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे हा आपल्याला वॉटरमध्ये ठेवता येईल. वॉटर बाथमध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी घेऊन हा राऊंड बॉटम फ्लास्क ठेवता येतो किंवा हा वॉटर बाथ हा ऑइल बाथमध्ये सुद्धा ठेवता येतो. म्हणजे ऑइल आणि बाथमध्ये ऑइल घ्यायचं आहे किंवा समटाईम्स दीज आर
directly taken or directly keep in on a ऑयर गॉज किंवा तो आपल्याला ऑयर गॉजवरती सुद्धा ठेवता येतो. देन दिस कंडेन्सर आर कनेक्टेड टू रिसिवर. आर्म हा कुठं जोडलेला आहे राऊंड बॉटम फ्लास्कचा आर्म. इट इज कनेक्टेड टू अ कंडेन्सर अँड टू रिसिवर द कलेक्टेड प्युरिफाईड लिक्विड. त्यावेळेस तुम्हाला प्युरिफाईड लिक्विड यामध्ये काय करता येईल, कलेक्ट करता येईल. अँड द बल्ब ऑफ थर्मामीटर प्रिकॉशन हिअर गिवन दॅट ऑर टेकन. थर्मामीटर जो आहे याचा जो बल्ब आहे इज जस्ट बिलो द साईड आर्म ऑफ राऊंड बॉटम फ्लास्क. याचा जो राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये जो आपण थर्मामीटर कनेक्ट करणार आहोत, मग हा जो थर्मामीटर आहे हा वरतीच राहायला पाहिजे, म्हणजे हा पूर्ण खाली राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये डीप झाला नाही पाहिजे. बल्ब ऑफ थर्मामीटर आर जस्ट बिलो, म्हणजे थोडासाच आर्मच्या खाली हा थर्मामीटरचा बल्ब प्लेस करायचा आहे. जस्ट बल्ब ऑफ थर्मामीटर आर बिलो द साईड आर्म ऑफ बॉटम फ्लास्क. वेन these liquids are on heated as the boiling point of liquid are reaches. जेव्हा आपण ह्याला हीट देणार आहोत या फ्लास्कला, देन बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड आर रिचेस. जो त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असेल त्यावेळेस यामधून लेस अमाऊंट, म्हणजे सुरुवातीला थोड्या थोड्या यामधून वाफा किंवा वेफर्स ह्या राईज होतात. दिस वेफर आर रायजेस टू द नेक ऑफ द फ्लास्क अँड इट इज पास थ्रू दिस कंडेन्सर and this cooler part of the liquid are condensed to passes into the receiver. त्या कुठं जातात, ह्या रिसिव्हरमध्ये जात असतात. and this circulating water through its jacket the vapor are condensed. त्या ऑटरमुळे यामध्ये असणाऱ्या ज्या वेफर्स पास होतात ह्या काय होत असतात, कंडेन्स होतात, म्हणजेच ह्यांना कुलिंग मिळतं. therefore these vapors are collected into the receiver in the liquid form. म्हणजे हे ॲपरेटसचं असं वर्किंग या सिम्पल डिस्टिलेशन मेथडमध्ये होत असतं. त्यावेळेस आपल्याला प्युअर लिक्विड्स हे या रिसिव्हरमधून कलेक्ट करता येतं. तर हे झालं एक सिम्पल डिस्टिलेशन मेथड. नंतर आपल्याला याची एक ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला दिलेली ॲक्टिव्हिटी टू सेपरेट द कॉम्पोनंट्स ऑफ लिक्विड मिक्सचर कंटेनिंग ॲसिटोन अँड वॉटर. म्हणजे यामध्ये दोन लिक्विड्स तुम्हाला दिलेले आहेत एक आहे ॲसिटोन having boiling point is 56 degrees Celsius and water is 100 degrees Celsius. We know that water has boiling point 100 degrees Celsius. मग हे दोन कॉम्पोनंट्स या लिक्विड मिक्सचर्समधून आपल्याला काय करायचे आहेत, सेपरेट करायचे आहेत बाय युजिंग दिस डिस्टिलेशन मेथड. वी नो द ॲपरेटस आर यूज फॉर डिस्टिलेशन मेथड आर डिस्टिलेशन फ्लास्क मीन्स दिस राऊंड बॉटम फ्लास्क विथ कंडेन्सर, देन टू रिसिव्हर्स for collecting these two liquids, then thermometer, chemicals like mixture of acetone and water. Here principle are behind that this technique for distillation. This acetone and water are two miscible liquids having wide difference in their boiling point. म्हणजे ॲसिटोन आणि वॉटर जर एकत्र केले तर ते काही प्रमाणामध्ये मिक्स होतात. Therefore, these are separated by using this distillation method, but these two liquids have wide difference. म्हणजे त्यामध्ये जास्त डिफरन्स आहे बॉइलिंग पॉईंटमध्ये. Therefore, these are separated by using distillation method. When mixture of acetone and water are heated, temperature of the mixture are reaches at about 56 degrees Celsius. म्हणजे जर सुरुवातीला आपण हे राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये हे मिक्सचर ॲसिटोनचं आणि वॉटरचं जर हीट केलं तर सुरुवातीचं टेम्परेचर हे कुठं रीच होणार आहे, 56 डिग्री सेल्सिअसला. म्हणून त्यावेळेस ॲसिटोन हा सुरुवातीला काय होईल, डिस्टिल होईल. ॲसिटोन सेपरेट झाल्यानंतर राहिलेला काय असणार आहे, वॉटर. वेन दिस टेम्परेचर आर रायजेस आफ्टर 56 डिग्री सेल्सिअस, देन टेम्परेचर आर रायजेस at about 100 degrees Celsius and then water would be distilled out. मग राहिलेला जो पार्ट आहे तो 100 डिग्री सेल्सिअसला आपल्याला कशाचा मिळणार आहे, वॉटर. देन वॉटर आर डिस्टिल्ड आउट. Here procedure of this experiment or activity behind that, take mixture of water and acetone in the distillation flask,
जर आपण या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये दोन्ही मिक्सचर घेतलं, वॉटर आणि ॲसिटोनचं, अँड देन अरेंज द ॲपरेटस बाय युझिंग दिस डिस्टिलेशन मेथड, देन हीट द फ्लास्क ऑन वॉटर बाथ केअरफुली. जर आपण हीट द फ्लास्क ऑन वॉटर बाथवरती ठेवलं तरी हा एक्सपेरिमेंट आपल्याला कंडक्ट करता येतो. पहा, ॲट 50 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर 56 डिग्री सेल्सिअस झालं तर सुरुवातीला काय डिस्टिल आउट होईल? ॲसिटोन, बिकॉज इट हॅज अ बॉइलिंग पॉईंट इज ए 56 डिग्री सेल्सिअस. मग हा 56 डिग्री सेल्सिअस ॲसिटोन काय होईल? सेपरेट होईल. देन दी कलेक्ट इन रिसिवर. सुरुवातीला हा फर्स्ट रिसिवरमध्ये कलेक्ट करून घ्यायचा आहे ॲसिटोन. आफ्टर ऑल द ॲसिटोन आर डिस्टिल द चेंज द रिसिवर. दुसरा रिसिवर आपल्याला तिथे ठेवायचा आहे. चेंज द रिसिवर डिस्टिल few ml of liquid are reaches at that receiver, then these are discarded out at temperature are reaches 100 degree Celsius. म्हणजे ॲसिटोन निघाल्यानंतर टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत पास होईल. देन वॉटर विल बिगिन टू डिस्टिल. नंतर काय मिळणार आहे आपल्याला? वॉटर. मग वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? वी नो दॅट 100 डिग्री सेल्सिअस. देन these are begin to distill and then these are collected इन रिसिवर नंबर 2. सेकंड रिसिवरमध्ये आपल्याला काय मिळेल? वॉटर मिळेल. असे दोन्ही सेपरेट करण्यासाठी ही आपल्याला सिम्पल डिस्टिलेशन मेथड यूज करता येते. तर दुसरं एक डिस्टिलेशन मेथड आहे ती पाहिजे आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. ती फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड द लिक्विड विच डू नॉट सेपरेटेड बाय युझिंग सिम्पल डिस्टिलेशन मेथड विच कॅन बी सेपरेटेड आउट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. जे आपल्याला सिम्पल डिस्टिलेशननं सेपरेट करता येत नाहीत, की ज्यामध्ये बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स हा फार कमी असतो, देन दिस लिक्विड्स आर सेपरेटेड बाय युझिंग दिस फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. हिअर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असेंबली आर कंटेनिंग फ्रॅक्शनलेटिंग कॉलम. फ्रॅक्शनलेटिंग कॉलम या डिस्टिलेशन मेथड्समध्ये असतात. वेन हेफर फर्स्ट पास थ्रू फ्रॅक्शनलेटिंग कॉलम अँड वेफर ऑफ मोर होलाटाईल. ज्या वेफर लवकर पास होतात त्या मोर होलाटाईल असतात. अँड ऑल्सो हॅविंग लेस बॉइलिंग पॉईंट. त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा काय असतो? कमी असतो. बट दी वेफर्स आर हॅविंग लेस होलाटाईल. इट बिकम्स अंडर present on receiver. After receiver, when first vapors are passes out into passes from this condenser, then this less volatile liquids it has higher boiling point. त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा कसा असतो? जास्त असतो. असा सेकंड डिस्टिलेशन मेथड आहे पहा, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. त्याचा ॲपरेटस पहा, थोडक्यात इथं आपण पाहू डायग्रॅममध्ये. ॲपरेटस आर कन्सिस्ट ऑफ हिअर this is a round bottom flask. Here mixture of these two liquids are taken which are placed in a oil bath. हे कशामध्ये ठेवलेलं आहे पहा? ह्या ऑइल बाथमध्ये. अँड देन दिस ऑइल बाथ आर टेकन ऑन दिस ऑइल गॉज विच आर फिटेड with the help of this clamp. Then these round bottom flasks are here fitted with this fractionating column. हा जो आहे हा काय आहे? फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे. दिस इज सिम्पल पॅक कॉलम अँड अनदर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए बबल प्लेट कॉलम. असे दोन टाईपचे फ्रॅक्शनेटिंग कॉलम असतात. जर आपण ह्या ॲपरेटसमध्ये हा सिम्पल पॅक कॉलम इथं जॉईन केला आणि दिस सिम्पल फ्रॅक्शनेटिंग कॉलम आर ऑल्सो अगेन कंटेनिंग हिअर, these are placing here thermometer, and this column are again fitted with this side arm containing condenser. हाच पुन्हा कशाला जोडलेला आहे? कंडेन्सर. म्हणजे डिस्टिलेशन सोडून आपल्याला या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये जास्त ॲपरेटस कोणतं आहे? हे फक्त फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे. एवढंच हे ॲडिशन इथं ॲपरेटस आहे. आता याचं वर्किंग पाहू आपण. वेन दिस मिक्सचर ऑफ टू लिक्विड्स, जर दोन लिक्विड्स घेतले ए आणि बी कन्सिडर केले आपण, दिस ए अँड बी हॅव बॉइलिंग पॉईंट 363 केल्विन अँड 373 केल्विन. म्हणजे दोन्हींचा बॉइलिंग पॉईंट हा जवळपास काय इथं सेम आहे, फक्त 10 डिग्री सेल्सिअसचा फरक आहे किंवा 10 केल्विनचा. म्हणजे बॉइलिंग पॉईंट
हा 363 केल्विन आहे ए लिक्विडचा, आणि बी लिक्विडचा 373 केल्विन आहे. A is more volatile because it has less boiling point. B is less volatile because it has high boiling point. When this mixture are heated, जर याला आपण हीट दिली, this vapor of A along with liquid B rise up. म्हणजे ए जर आपण हीट दिली या मिक्सचरला, ए बरोबरच पुन्हा बी सुद्धा लिक्विड वेफर्स काय होतात, राईज अप होतात, वरती येतात या कंडेन्सरमध्ये, म्हणजेच या फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये. अँड दे बिकम्स आर कम इन कॉन्टॅक्ट विथ लार्ज सरफेस ऑफ फ्रॅक्शनेटिंग कॉलम. त्या कशाच कॉन्टॅक्ट होतात, या फ्रॅक्शनेटिंग कॉलमशी कॉन्टॅक्ट होत असतात. देन वेफर्स ऑफ बी आर कंडेन्स रॅपिडली इन टू द डिस्टिलेशन फ्लास्क. बी मिक्सचरमधील बी वेफरसुद्धा कंडेन्स होतात रॅपिडली, फास्टली फ्रॉम डिस्टिलेशन फ्लास्क वाईल पासिंग थ्रू फ्रॅक्शनेटिंग कॉलम. दोन्हींच्या वेफरसुद्धा यामध्ये काय होतात, पास होतात. देअरफॉर देअर इज एक्सचेंज बिटवीन ॲसेंडिंग अँड असो डिसेंडिंग लिक्विड. म्हणजे काही वेफर्स यामधून पुन्हा पास होतात, पुन्हा या खाली येत असतात. याला काय म्हणायचे, ॲसेंडिंग अँड डिसेंडिंग, म्हणजे वरच्या दिशेने आणि पुन्हा खालच्या दिशेने येणाऱ्या, याला म्हणायचं ॲसेंडिंग अँड डिसेंडिंग लिक्विड. These vapors of B are scrub off by descending liquid. या दोन्ही पुन्हा एकमेकांना घासल्या जातात, म्हणजे इथे काय होतात, त्या स्क्रब होतात बाय डिसेंडिंग लिक्विड. दिस मोर वेपर रिचेस ऑफ ए. जास्त आपल्याला वेपर्स कोणता मिळतात, त्यामुळे ए वेपर्स. दिस मोर वेपर्स आर रिचेस ए अँड दिस प्रोसेस आर रिपीटेड more time or each time, then this vapor and liquid come in contact with surface of fractional column. ह्या खूप वेळा एकमेकांना स्क्रब होतात, या सरफेस ऑफ फ्रॅक्शनेटिंग कॉलमला काय होत असतात, स्क्रब होतात, या सरफेसला स्क्रब होतात. देन रायझिंग वेपर बिकम्स रिचेस ए. वेफर्स ए ह्या जास्त प्रमाणात रिच होतात, म्हणजे जास्त मिळतात. देन दिस एस्केप फ्रॉम दिस फ्रॅक्शनेटिंग कॉलम which are collected from this condenser, and this condenser again these are cooling and which are collected on a receiver first. या रिसिव्हर फर्स्टमध्ये आपल्याला हे वेफर्स कोणत्या मिळतात, ए, विच आर कलेक्टेड ऑन रिसिव्हर. देन वाईल लिक्विड इन डिस्टिलेशन फ्लास्क. मग राहिलेल्या कोणत्या असणार आहे डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये, बी. दीज आर सेपरेटेड कॉम्पोनंट्स फर्दर प्युरिफाईड बाय युजिंग रिपीटिंग दिस प्रोसेस. हीच प्रोसेस पुन्हा रिपीट केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही मिक्सचर काय करता येतात, सेपरेट करता येतात. ज्या फर्स्ट पास होतात त्या रिसिव्हर फर्स्टमध्ये कलेक्ट करून घेता येतील. राहिलेल्या कोणत्या असतात डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये, त्यासुद्धा पुन्हा आपल्याला प्युरिफाय या डिस्टिलेशन मेथडनं करता येतात. अशी ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड आहे. इन दिस प्रोसेस आल्सो मिक्सचर ऑफ ॲसिटोन विच बॉइलिंग पॉईंट 329 Kelvin and methyl alcohol having boiling point 337.7 Kelvin. These are also purified or separated by using this fractional distillation method. And also acetone and benzene, which has also different boiling point. Acetone has 329 Kelvin and benzene has 353 Kelvin, are also can be separated by this fractional distillation method. This method are used in petroleum industry to separate different contents of fraction of crude oils. या क्रूड ऑइल्समधून वेगवेगळे फ्रॅक्शन्स आपल्याला सेपरेट करण्यासाठी हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड ही उपयोगी पडते पहा. आणि अजून एक आपल्याला टेक्निक पाहायचं आहे, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. हे 4 टेक्निक आहे. व्हेन ऑर्गॅनिक सबस्टन्स आर प्रेझेंट इन ॲक्वियस सॉल्वंट, इट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सोल्युशन बाय शेकिंग विथ ऑर्गॅनिक सॉल्वंट इन विच सबस्टन्स आर मोर सोल्युबल. म्हणजे जे सबस्टन्स ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये जास्त सोल्युबल होतात, ते ॲक्वेस सोल्युशनमधून आपल्याला हे वेगळे करण्यासाठी बाय शेकिंग मेथडनं, म्हणजे शेक करून हे सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन मेथडनं आपल्याला काय करतात, वेगळे करता येतात. दिस मेथड आर नोन ॲज ए सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. इन ऑर्गॅनिक लिक्विड्स इमिसिबल विथ वॉटर. जे ऑर्गॅनिक लिक्विड्स हे वॉटरमध्ये मिक्स होत नाहीत, विच आर एबल टू फॉर्म 2 लेयर्स. त्यामुळे त्यामध्ये 2 लेयर्स फॉर्म होतात.
In this process, solute distribute between two layers or two immiscible liquids. असे दोन ॲक्वियस फेज आणि सॉल्वंट लेयर असे दोन वेगवेगळे लेयर्स फॉर्म होतात. जो ॲक्वियस फेज आहे, दिस सॉल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम युझिंग दिस ऑर्गॅनिक सॉल्वंट. देन एक्स्ट्रॅक्शन ऑफ दिस कंपाऊंड टेक्स प्लेस इन डिफरंट solubilities of these compounds in two liquids. असे आपल्याला दोन म्हणजे एक लिक्विड्स हे दोन फेजेसमध्ये दिसणार आहे, कारण आपण यामध्ये वॉटर ॲड करणार आहोत. ह्या दोन लेयर्समधून आपल्याला जर आफ्टर एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर हे आपल्याला ऑर्गॅनिक लिक्विड जे आहे हे काय करता येईल, सेपरेट आउट करता येईल. वेन शेकिंग ऑफ फॉर फ्यू मिनिट्स विथ स्मॉल अमाऊंट, जर आपण शेक केलं the volume of this organic phase, most of the solute are extracted from the solvent extraction method, and which are removed by distillation and solute is collected. When solvent extraction process is very important and also help to clean separation in short time phase span, म्हणजे थोड्या कालावधीत आपल्याला हे सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन मेथड करता येते. पहा, याला आपण विलगीकरण फनेलसुद्धा म्हणतो. पहा, या फनेलमध्ये किंवा या सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन ॲपरेटसमध्ये फक्त काय घेतलेलं आहे, वॉटर आणि तुम्हाला दिलेला जो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे हा प्रेझेंट आहे. जर आपण बिफोर एक्स्ट्रॅक्शन हे पाहिला डायग्रॅम, तर त्यामध्ये दोन लेयर्स तयार झालेले दिसतात. जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्शन करू त्यावेळेस हे शेक करायचं आहे, त्यावेळेस यामध्ये असणारं जे वॉटर आहे ॲक्वियस लेयर तो काय राहील, खालच्या साईडला राहील, बिलो लेयर राहील, आणि अप्पर लेयरला काय राहील, ऑर्गॅनिक कंपाऊंड सॉल्वंट लेयर तो वरच्या साईडला राहील. म्हणजेच हे ॲक्वियस लेयर जर आपण कलेक्ट करून घेतलं तर राहिलेला पार्ट कोणता असतो, ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. देन दिस सॉल्यूट इज लेस सोल्युबल इन ऑर्गॅनिक फेज. देन दिस टेक्निक आर कॉल्ड ॲज ए कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन. सेम अमाउंट ऑफ दिस ऑर्गॅनिक सॉल्वंट आर separated by the continuous distillation of solvent within the same assembly, and this quantity of this organic solvent are avoided. म्हणजे यामध्ये जर लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट यामधून आपल्याला काय करता येईल, अवॉइड करता येईल. फार थोड्या ऑर्गॅनिक सॉल्वंट्समधून आपल्याला सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन टेक्निक यूज करता येतं. तर असे 4 टेक्निक्स या आपल्याला या बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्समध्ये आपण पाहिले आहेत. हे लास्ट सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन 4 टेक्निक होतं. थर्ड आपण डिस्टिलेशन पाहिलेलं आहे, क्रिस्टलायझेशन सेकंड पाहिलेलं आहे, आणि फर्स्ट फिल्ट्रेशन. असा बेसिक ॲनालिटिकल टेक्निक हा तुम्ही डिस्कस करा. थँक्यू.